मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतती तिनीची पंथे चालू जाता न पडी गुंता कोठी काही मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू तिनीची पंथे चालू जाता न पडी गुंता कोठी काही निळामने ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तिनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी काही मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवा आद्यत्रय जननी देवा आद्यत्रय जननी देवा आद्यत्रय संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः अतीतपन्थानं तव च महिमा वामनसयो रतद्व्यावृत्यायं चकितमपि दत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कथिविदगुणः कस्य विषयपदे त्वरवाचीने पतितनमनः न वचः. समोरच्या मॉनिटरचा आवाज वाढवा, त्याचा आवाज येतोय मला, या मॉनिटरचा आवाज आले पाहिजे दोघी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आली जिथे गीत ओवी सविवेद झाली तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने
गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात गण गण गणात कडक करा कडक. गण गणात गण गणात होते घन करुणेच्या हसत मुखाने शेगावी दरवळतो कधी होणी गुप्त चाणक भक्तांना भेटून येतो गण गण गणात होते मंत्र हा मंत्र मुखाने वदनात सामर्थ्याने गजाननाथ सामर्थ्याने गजाननाथ संकट जाई गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते मस्तक पायावरिया पार करी या पार करी आसत है वारे संताचा वारे संताचा प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा खरी भेटी मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतती तिन्हीची पंथी चालू जाता न पडी गुंता कोठी काही सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्या वारकरी संप्रदायाच्या भजन साधनेमध्ये श्री तुकोबरींच्या अभंगाला प्राधान्य दिलं जातं. तुकोबरींची पट्टशिष्य पथग्रामी पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला संतांनी दाखवलेली वाट किती निष्प्रतिबंधक आहे त्या वाटेचा विचार मांडणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. समस्त मोई ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम समिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देणगीदार वर्गणीदार आदी करून उपस्थित संत सज्जन महानुभाव या सकल जनांच्या तन्मनधनाच्या सहकार्याने संपन्न होत असलेला भव्य दिव्य श्री अकारण कारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राणसंजीवन असलेल्या भगवान श्री पंढरीनाथाच्या मंदिराचा हा वर्धापनाचा सोहळा आहे. आणि या सोहळ्यामध्ये सन्माननीय उपस्थित महाराज मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने हे निमंत्रण ज्यांनी मला दिलं आणि या मोई ग्रामस्थांची सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनामध्ये आलं. महाराष्ट्रातला मृदंग या क्षेत्रातला आदराचा आणि सन्मानाचा हात म्हणून ज्या हाताकडे ज्या जीवनाकडे बघितलं जातं अशा आपल्या सगळ्यांचं आवडीचं व्यक्तिमत्व हजारो विद्यार्थी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पखावज साधनेमध्ये घडवले असे श्रद्धेय हरिभक्तपरायण व्यंकटेशजी महाराज फड गुरुजींच्या प्रेमातनं आणि विशेष त्यांच्या संपर्कातनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराष्ट्रातलं भजन वैभवाच कीर्तनालय श्रद्धेय हरिभक्तपरायण श्री भजन सम्राट बंडोपंत महाराज खामकर
महाराजांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे, प्रणाम आहे. आधी करून सगळीच महाराज मंडळी, महाराजांच्या साथीला चाल ज्यांनी गायली, आदरणीय ज्ञानेश्वर महाराज, आधी करून सगळी विद्यार्थी, श्रद्धेय फड महाराजांच्या संस्थेची गुरुकुलातली आळंदी क्षेत्रामधून सेवा करणारी, साधना करणारी सगळी मंडळी, महाराष्ट्रातला एक गोड तबल्याचा हात, प्रसिद्ध तबलावादक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे आदरणीय आमचे संदीप सर गुंजकर सुद्धा आज उपस्थित आहे. मी सरांना वंदन करतो, प्रणाम करतो. जिव्हाळा चॅनेलचे सर्वा श्रद्धेय माझे बंधू अमोलदादा थोरात, महाराष्ट्रातलं एक दर्जेदार यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे. कीर्तनकाराची तारीख भेटू शकते तुम्हाला, पण जिव्हाळाच हातात सापडणं थोडं कठीण झालं आहे सध्या राज्यात. पण अमोलदादांचं या परिसरावर, या परिवारावर आणि विशेषतः इथली जी आयोजक मंडळी, ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, सगळी श्रद्धेय बांधकाम कमिटी, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आदी करून या सगळ्यांच्याच प्रेमानं या 7व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आदरणीय अमोलदादा उपस्थित आहे. खूप चांगला उपक्रम आल्याला ऐकायला पाहायला मिळाला. एक स्वतंत्र अहवाल कार्यक्रमाचा न छापता आपण दिनदर्शिका छापल्या आणि त्या दिनदर्शिकेमध्ये गेल्या वर्षीची झालेली कीर्तनं, गेल्या वर्षी आलेल्या गायनाच्या साथीची सगळी मंडळी, गुरुकुलातली सगळी विद्यार्थी, काय नवीन नवीन उपक्रम झाले. प्रत्येक पानावर मंदिराचा, पंढरीनाथाचा फोटो, मंदिराच्या प्राधान्याला भक्तिशक्तीचा संगम असलेली छत्रपती शिवरायांची, श्री तुकोबारायांची मूर्ती आणि मंदिरातले फुलांचे आरास, रांगोळ्या, देखावे, हे सगळेच आपण एका तक्त्यावरती आणले आणि एक दिनदर्शिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मोई दिनदर्शिका जय हरी विठ्ठल या नावाने आपण प्रकाशित करत आहात. एका पानावरती कार्यक्रमाचा अहवालसुद्धा आहे, वर्गणीदार आहे, दाते आहे, झालेला खर्च आहे, जेणेकरून आपल्या कष्टातला रुपया आपण ज्या मंदिर कमिटीकडे दिला, तो कष्टातला घामातला रुपया कुठं कुठं खर्च झाला याचा स्वतंत्र अहवाल न छापता आपण कॅलेंडरच्या रूपामध्ये ते सगळं पुढं आणलं. समितीला धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल का चालले त्या मनानं भरपूर वेळ दिला त्या पोरांनी आपल्याला, कारण त्यांना बदलतं चित्र पाहायची सवय पडलेली. ती एक चित्र पाहू शकत नाही 2 तास. त्यांना वाटलं मध्ये काही जाहिरात नाही, ब्रेक नाही, ॲडव्हर्टाईज नाही. पुढे जागा नाही, थोडं थोडी पुढे सारखं ना, मागची मंडळी उभे सारखं थोडं 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 जेवढं सरकता येईल तेवढं. विठ्ठल विठ्ठल ऐका, इकडे लक्ष द्या. आता जमानाच जाहिरातीचा आहे, ॲडव्हर्टायझिंगचा आहे. काय करणार. आमच्या आजीने एक दिवस टी व्हीवर जाहिरात वाचली, ऐकली. दूसरी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा. आमची आजी म्हणे, भाऊ काय म्हणते ती टीव्हीतली बाई? म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ होतील. भोंग्याचा रिप्ले नको देवा. तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ होतील. आमची आजी म्हणे, तिला सांग आम्ही तुझे पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ होतीलही, पण तू कपडे तर घाल. तू कपडे घालत नाही तर धुतं काय? जाहिरातीचाच जमाना आला. वेगळ्या वेगळ्या जाहिराती, ॲडव्हर्टाईज. पूर्वीची वर्तमानपत्र, माऊली सुदय बाबा, पूर्वीची वर्तमानपत्रात जाहिरात देण्याकरता रांग लावावी लागायची. आता वर्तमानपत्रात जाहिरात असायची, आता जाहिरातीतच वर्तमानपत्रातल्या काही छोट्या छोट्या बातम्या असतात. 4-5 पानं तर वर्तमानपत्राचे जाहिरातीतच संपतात. त्यामुळे पोरांना सवय पडली. पण ते जाणं येणं का करता येत ना, पण आहेत नाही ते, त्यांनी हे चित्र बघावं, हा मृदंग बघावा, ही उपासना बघावी, हे टाळकरी बघावे, हा आनंद आहे की नाही. खूप देखणा सोहळा आहे, दृष्ट लागेल असा सोहळा तुम्ही साजरा करत आहात.
या सोहळ्यामध्ये जी जी तुमच्या वाटेला सेवा आली, मग ती कोणती असो, अहो रस्त्यानं जाताना तुम्हाला एखादा दगड पडलेला दिसू देत, तो तुम्ही बाजूला जरी केला तरी पुण्य आहे. नाही बाबा, कोणाची गाडी स्लिप होणार नाही. पुण्य करणं फार सोपं आहे महाराज. या जगामध्ये कठीण काय असेल तर पाप करणं आहे. खरं बोलणं म्हणजे पुण्य आहे, खोटं बोलणं पाप आहे. खरंच सांगा, खरं बोलणं सोपं आहे की खोटं बोलणं सोपं आहे? खरं बोलणं सोपं आहे. खोटं बोलणाऱ्याला विचार करावा लागतो, मी मागे याला काय सांगितलं आहे, पुढं हे खोटं बोलून काय परिणाम होणार आहे, त्याला भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा वेध घ्यावा लागतो, विचार करावा लागतो. पुण्य करणं खूप सोपं आहे. अहो या मंडपात तर खूप सोपं आहे, काय अडचण आहे पुण्य करायला. दगड बाजूला करणं पुण्य आहे, भाजीची बादली हातात घेणं पुण्य आहे. माणसं जेवायला बसली, कोणी वाढायला नाही, भाताचं पातेलं हातात घेणं, भाताचं वाढ हातात घेणं पुण्य आहे. 5-10 मिनटं, अर्धा तास, 1 तास पहारा देणं पुण्य आहे. कीर्तनाला येऊन बसणं पुण्य आहे. इथं कचरा केला कोणी, झाडणं पुण्य आहे. एखाद्याने आत्ता आपल्या समोर नवीन चप्पल काढली, ते न घालता निघून जाणं, असं मला सांगायचं होतं, पुण्य आहे. पुण्य करायला काही कष्ट करावी लागत नाही, सहज करा. एकदा गरुडाच्या भक्ताने गरुडाला विचारलं, गरुडा, अरे अख्ख्या विश्वाचं ओझं परमात्मा वाहतो आणि त्याचं ओझं तू वाहतो गड्या, तू किती नशीबवान आहे गरुडा. काय तुझ्या पदरी पुण्य आलं की तुला देवाचं ओझं वाहण्याचं भाग्य मिळालं. अरे कुठून मिळालं इतकं सगळं पुण्य? त्या गरुडाने इतकं सुंदर उत्तर दिलं. तो म्हटला, मी एकदा आकाश मार्गाने स्वच्छंदी विहार करत होतो, प्रवासाला लागलो होतो, पण एका ठिकाणाहून धूर निघताना मी पाहिला. मला समजलं इथं यज्ञ चालू आहे, बहुतेक मोही गावातला यज्ञ असावा. असा छोटासा यज्ञ चालू होता. धूर निघताना पाहिला, आनंद होता तिथे, चैतन्य होतं, भगवंताची सुप्त शक्ती तिथे नांदत होती. गरुड महाराज म्हटले, मी त्या यज्ञात खाली उतरलो, त्या यज्ञ भगवंताचं दर्शन घेतलं, ब्राह्मण देवतेंना नमस्कार केला आणि तिथून ओढायला लागलो. फक्त ओढायच्या वेळेला, भरारी घ्यायच्या वेळेला माझे पंख फडफडले आणि ते पंख फडफडल्याचा परिणाम त्या मंडपातली सगळी कचऱ्याची घाण उडून गेली आणि मंडप स्वच्छ झाला. देवाने मला आशीर्वाद दिला, गरुडा, यज्ञाचा मंडप झाडतो, जीवनभर माझं वाहन म्हणून तुला सांभाळेल. यज्ञशाळेत थोडा जरी प्रसाद सेवेतून आपल्याला मिळाला तरी त्याचा आनंद आहे. इथं सेवा करायची, जी वाट्याला येईल ती. भजन ही सेवा आहे, मृदंग ही सेवा आहे, कीर्तन ही परंपरेतली सेवा आहे. पूर्वी कीर्तनकार कीर्तनाला सांगायचं झालं तरी लोक म्हणायचे, महाराज तुमची सेवा पाहिजे बरं का आमच्या गावला एक. आता त्याला बरेच पर्यायी शब्द आले. काही लोक म्हणतात तुमचं कीर्तन पाहिजे, काही म्हणतात तुमची तारीख पाहिजे, काही म्हणतात तुमचा कार्यक्रम पाहिजे, काही म्हणतात तुमचा प्रोग्राम पाहिजे. अरे तो काय गौतमीच आहे का? लातूर जिल्ह्यातला फोन आला तर ते म्हणतात तुमचा नेम पाहिजे, काही म्हणतात तुमची सुपारी पाहिजे. मला यावल तालुक्यातून एक फोन आला, तो म्हणे महाराज तुम्ही कधी रिकामे? म्हटलं काऊन रे भाऊ, तुम्हाला आमच्या सप्त्यात घाल नाही म्हणे. म्हटलं मी रिकामाच आहे, तुला वाटेन तेव्हा घाला आता का. तसं तर सेवेकरिता निवडलेला अभंग. आपण पहिल्यांदा काय म्हणतो, सेवेकरिता. एखादा म्हणेल मला काहीच कळत नाही कीर्तनातलं, अरे तू येऊन बस बाबा, फक्त श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे. नुसतं येऊन बस. इथं तुला काय कळतं का आणि काय मिळतं का त्या भानगडीत, त्या विचारात तू पडू नको. आमचे गुरुजी दत्तूजी महाराज उदाहरण सांगायचे, काय कीर्तनाची परंपरा आहे. भगवंताचा उत्सव तुम्ही ठेवला, त्रिदिनी कार्यक्रम ठेवला, तुम्ही कीर्तनाला यायच्या अगोदर मोईकर जगाचा मालक कीर्तनाला आलेला असतो. इतकी ही शुद्ध परंपरा आहे. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. जैसी कीर्तनाची शोभा, जैसी कीर्तनाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा. जैसी कीर्तनाची शोभा, जैसी कीर्तनाची शोभा, तेथे असे देव उभा.
जगातलं वादळ शांत करण्याची ताकद आपल्या मनगटात आपल्या बापानं आपल्याकडे दिलेली आहे, आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे दिलेली आहे. जीवनामध्ये परमार्थ करायचा कशा करता, वारी करायची कशा करता, व्रत करायचं कशा करता, ज्ञानेश्वरीचं गाथेचं वाचन करायचं कशा करता. जगातली वादळ शांत करायला नाही, नाही, जगातलं वादळ शांत करण्याची ताकद आपल्याच मनगटात आहे. पण अंतकरणातलं वादळ ज्याला शांत करावं वाटतं त्याला उपासना करावी लागते. उपासनेशिवाय आतलं वादळ शांत होत नाही. जगातलं वादळ आपलं काहीच उद्ध्वस्त करू शकत नाही, पण आपलं वादळ आपलं जीवन बर्बाद करू शकते. लक्षात ठेवा. का विश्वासाला तुडविजे चोरा, शिनला सुईजे महापुरा, तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जी. ज्ञानोबा म्हटले जग नाही रे, अरे तू तुझं वाटोळ करशील वेड्या. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. अरे कोण कोण येतो या स्वर्गमय सुखाला, सोडून वासनेला विसरून कल्पनेला. कोण येतं? वासने तुझ भोवती किती जन्म घालावे आम्ही, वासने तुझ भोवती किती फेरा घ्यावा, किती त्रास सहन करावा. ज्याला त्रास वाटतोय, यातली काम क्रोधाधिक विकार त्रास देत आहे, त्यानं मांडी घालून बसून राहायचं. का कळत नाही, नाही कळलं तरी भलं होतं. आमचे गुरुजी उदाहरण द्यायचे. ते म्हटलं एक सावकार कधीच कुठं कीर्तनाला जात नव्हता. कीर्तन हा विशेष त्याच्या आवडीचा नाही. बायको म्हटली काय अजगरासारखे पडून राहता. अहो गावकऱ्यांनी बघा किती चांगला सोहळा भगवंताचा आयोजित केला. 7 वर्ष झाले आपल्या गावातल्या मंदिराला कधी गेलात का पाया पडायला? नाही ग गेलो. मग जा जरा बसा, इथं काय पडून राहिले, वाटल ते खाता, वाटल ते पिता, जा जरा. तो म्हटलं जातोच आज गड्या. एवढी गर्दी कशी काय झाली तिकडे, पाहुणच येऊ. तो आला, बसलेली सगळी माणसं पाहिजे. अरे हा कधीच कीर्तनाला येत नाही, सावकार कीर्तनाला आला. त्यांना म्हटलं अरे आलं तर त्याला पुढं बसू द्या. ते म्हटले सावकार या या या, बसा. बसला. कीर्तन सुरू झालं. भजन करणाऱ्याचा षडज लागत नाही तर त्याचा खडज लागला. काही लोक झोपायच्या बाबतीत लय पट आहेत महाराज. हो, झोप, प्रचंड झोप लोकांची. बरं, झोपण्याच्या पद्धती आहे लोकांच्या. काय माणसं सकाळी या बाजूला झोपतात भिंतीच्या, उठताना मात्र त्यांना तिकडून ब्रश करायला पाठवावं लागतं. काही तोंडच उघडे करून झोपतात. झोपायच्या पद्धती, पण ती सवय जात नाही लोकांची झोपायची. एकानं तर मी आळवा झोपलेलो तो असा झोपलेला, त्यानं झोपीत मला लात मारली. मी उठून बसलो, म्हटलं मेलो गळ्या आता. म्हटलं भाऊ काय लात मारली? एका लातीत मी उठून बसलो. तो म्हणे ती लात नव्हती, ती मोटरसायकलला किक मारली. म्हटलं बरं झालं तुम्ही नुसती किकच मारली, चक्कर बिक्कर मारायचा विचार तुमच्या मनात आला नाही, नाहीतर रडायचीच वेळ होती. तर पाहिजे सवयी. एका बाईनं मला झोपायला पाठवलं महाराज झोपावरती. मी गेलो, नुसता रूममध्ये पाय टाकला. अगोदर तिथं कोणीतरी झोपलेलं होतं. तिकडून आवाज यायला लागला, उतर उतर उतर. घाबरलो ना मी. म्हटलं कोण आहे भाऊ वरती झोपलेलं? 2-4 पावलं खाली टाकले. त्याचं पुन्हा चालू झालं, वरती चढ वरती चढ वरती चढ. नुसता दरवाज्यात पाय, उतर. मी तसाच उतरलो खाली गेलो. म्हटलं बाई कोण झोपवलं तुम्ही माझ्या शेजारी? मी काही झोपत नाही म्हटलं भाऊ वरती. त्या माणसाचं नुसतं चढ उतर चालू आहे. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा, ते माझे मालक आहे, ते कंडक्टर आहे.
ते सगळा दिवसभराचा करचडा रात्री काढता. सवय ती झोपायची. झोपला ना सावकार कीर्तनात. अख्खं कीर्तन झालं, पूर्ण कीर्तन. ज्ञानेश्वर माऊली झालं, चाल झाली, जय विठ्ठल झालं. सगळी माणसं घरी निघून गेली. सावकार खांबाला टेकून झोपलेला. तो विनेकरी म्हणे आता याला उठवून घरी पाठवूनच पडी. सावकार, हो सावकार. कीर्तन झालं. अरे बापरे, केव्हाचं 10-15 मिनिट झाले. कीर्तन छान होतं बरं, असा पोटानं हाणला पाहिजे. एक शब्द ऐकला नाही येणार, कीर्तन छान होतं म्हणे. ते म्हटलं जा, सगळे लोक गेले, तुम्हीच राहिले, जा. सावकार निघाला, घरी आला. आल्या आल्या बायकोनं विचारलं, मालक काही आणलं की नाही कीर्तनातून? झोप लागली का मला? काहीच आठवत नाही. आठवतात फक्त 3 शब्द. मी मंडपात गेलो तेव्हा मला माणसं म्हणत होती या, बसा. आणि कीर्तन झाल्यावर पारेकरी म्हटला जा. या, बसा. बायको म्हणे त्याच मंत्राचा जप करा तुम्ही, तोच तुमचा मंत्र. या, बसा, जा. त्याच मंत्राचा जप करायला लागला. आता कीर्तनात इतकी फुल झोप झालेली, घरी कशाला झोपला की नो? तो जागाच. त्याच्या घरी चोर आले. त्याचा जप चालूच होता. ते चोर नुसते बाहेर आले. हा म्हटलं या. अरे चोर म्हणे सावकार तो जागा आहे गड्या. त्यानं पाहिलं आपल्याला. अरे खाली बसा, खाली बसा. सावकार म्हटलं बसा. तू म्हणे खरंच पाहिलं गड्या. पळा पळा लवकर, नुसत्या माना वळवल्या, जा. ते गेलेले मागे आले. ते म्हटले इथंच सावकार मॅनेज केला पाहिजे, नाही तर तालुक्यात आपली बदनामी होईल. चोर त्याच तालुक्यातले होते. म्हटले सावकार मॅनेज केला नाही तर आपल्याला लॉकअपमध्ये जावं लागेल. ते आत गेले. सावकार माफ करा आम्हाला, तुम्ही आले कसे काय? ते म्हटले रात्री काही भजन करायला येतो का माणूस? आम्ही चोरीच करायला आलो सावकार. माझ्या घरी तेवढंच चुकलं आमचं, तुमच्या घरी आलो तीच चुकी झाली. पण आमचं नाव तुम्ही घालू नका, आमची बदनामी करू नका. पाहिजे तर हे कालचं बदनापूरचं गाठोडं तुम्ही घेऊन घ्या. दिलं आणि चला. पण सावकार तेवढं तुमचं नाव येणार नाही, निघा तुम्ही. बायकोला गाठोडं दिलं. हे घे. बायको म्हणे एवढं काय? ते कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. असं ती म्हणे एवढं? अगं ते मोईतलं कीर्तन आहे, मजबूत भेटतं सगळं. मोई आहे ती. पुन्हा तिथं काय उन. बायको म्हणे मालक या, जा, या, बसा, जा ही निरुपयोगी शब्द घरी घेऊन आला तर एवढं गाठोडं भेटलं. खरंच पूर्ण कीर्तन जीवनात उतरवलं असतं तर जगाचा मालक तुम्हाला भेटला असता. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, अवघा आला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघाला फळासी, अवघाला फळासी. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी, अवघा आला फळासी. प्रपंच फलद्रूप व्हायला प्रारब्धाची कृपा लागते आणि परमार्थ फलद्रूप व्हायला संतांची कृपा लागते.
त्या संतांच्या कृपेकरताच मनुष्याने कीर्तनात आलं पाहिजे. सहज श्रवण भक्ती घडल्याशिवाय ना वादन येतं, ना गायन येतं, ना टाळ येतो. मी या मताचा आहे, ज्याला कीर्तन श्रवणाचीच गोडी लागत नाही त्याला कीर्तनातलं काहीच येत नाही. वादकाला सुद्धा वादन मृदंग येत नाही. मृदंग या साधनेत तरबेज झालेल्यांना विचारा फड महाराजांना, महाराज तुम्ही आले कसे इकडे? त्यावेळेला सहज त्यांच्या मुखातून वाक्य येईल, उत्तर येईल. ही ज्ञानोबरींची कृपा आहे की माऊलींनी आम्हाला पदराखाली घेतलं, आम्हाला याची गोडी लागली तेव्हा कुठे एक कला संपादन करता आली. एखादं वाद्य शिकायचं झालं तर तिथं सेवा करावी लागते. अवचिताची हाती ठेवा, दिली सेवा न करता तुकोबरे म्हटले. सेवा केल्याशिवाय मेवा खायला मिळत नाही. महाराज आम्हाला सेवाही करायची आणि जीवनामध्ये निष्प्रतिबंधक वाटचाल करायची. आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही आमच्या जीवनात आम्ही मार्ग कुठला स्वीकारावा, कुठं गेलं पाहिजे, कुठं जावं, याचं मार्गदर्शन आम्हाला तुम्ही करा. कुठेही जाऊ नये. आम्ही अजानसिद्ध साधकाकडे जावं, साधनसिद्ध साधकाकडे जावं, देवानी दाखवलेल्या मार्गात जावं, संतांनी दाखवलेल्या मार्गाकडे जावं, जीव मार्ग दाखवणारे अनेक झाले त्यांच्याकडे जावं, ग्रंथांनी दाखवलेली वाट पाहावी. आम्ही जावं कुठे? यातली सगळ्यात सुलभ वाट आम्हाला आहे तरी कोणती? कठीणातलं सोपं करणाऱ्याला संत म्हणतात आणि सोप्यातलं कठीण करणाऱ्याला पंडित म्हणतात. सोप्यातलं कठीण केलं समजाव पंडित, कठीणातलं सोपं केलं समजाव संत. काही माणसं सोप्यातलं कठीण करतात, आज तो सोपंच. अब साधन बदला ना होगा. क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, अरे सुनने वाले हंस रहे सुनते नहीं है कान में. अब तो समझ जाना पगले, यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी ही चीजें समाज को दीजिए कि श्रोता जगत से हिलता नहीं. अब साधन बदलाना होगा. तुम्ही कोण्या शतकात वाटचाल करताय? तुम्हाला जर या पोरांना वारकरी परंपरेचा विचार द्यायचा असेल तर तुम्हाला त्या मुलांना आपल्या आचारसंहितेला गालबोट लागणार नाही आणि परमार्थ अध्यात्म साहित्य वाङ्मय सांगता येईल असा मधला दुवा काढावा. सगळेच पोरं जर झुमकावाली ऐकत असले आणि त्यांना जर पंढरपूरला न्यायचं असलं तर काय म्हणून न्याल? त्याच्याकरता एकच म्हणावं लागेल, विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईना, 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 कैबा मी होईना, कैबा मी होईना, कैबा मी होईना, विठोबा 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 पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा होईना. वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन, वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन, वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन, वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पायीन. त्रिवेणीये त्रिवेणीये स्नान करीन तरी मी विठ्ठल नव्याना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना. कोल्हापूर यात्रे जाईन महालक्ष्मी पायीन, विशाळ तीर्थी स्नान करीन परी मी विठ नव्याना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची विठ कैबा मी होईना, विठोबा पायीची कैबा मी होईना. अब साधन बदला ना होगा. आपलंच सांगायचं पण थोडं वेगळ्या ढंगात. ती पोरं इकडे आली पाहिजे. आता काळ बदलला. 20 वर्ष अगोदर तुमच्या घरात किती चॅनल होते टी व्हीत? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती चॅनल होते? एक दूरदर्शन, तेही पूर्ण वेळ दिसायचं नाही.
मी गरीबाचा पोरगाव, मला माहिती आहे ते. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकायची सवय लागते. मी घरी आलो की आमचे वडील म्हणायचे, लाव बाबू बातम्या. मी त्या बातम्या लावायचो टीव्हीवर. टीव्हीत चित्र नाही, यातले का चित्र नाही. आमचे वडील मला असं वरती सोडून द्यायचे. पत्राचं घर आमचं. त्यावेळेला छत्र्या नव्हत्या, केबल नव्हत्या, अँटिना. मी तो अँटिना अशा जिल्ह्याच्या दिशेने फिरायचो. जळगाव 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 जळगाव. आमचा चुलत भाऊ होता अमोल नावाचा. मी त्याला वरून खाली विचारायचो, अमोल आलं का? तो म्हणे, मुंग्या आल्या गाड्या, इन चित्र तू फिरो थोड्या टाईम. पण चित्र आल्यावर स्वाभिमानानं सांगावं वाटतं. त्यावेळेला बातम्या सांगायला येणारी बाई सुद्धा डोक्यावर पदर घेऊन बातम्या सांगायला यायची. नमस्कार, त्या दूरदर्शनवरच्या प्रायोजित बातम्या सांगायची ती बाई. 6:30 पावणे 7 झाले की ऐकून घ्या तुम्ही चांगलं चांगलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे काय, कबीरांचे अभंग काय. हो भैया भैया रे, ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आकरे, धीरे से गाड़ी आकरे. गाड़ी दे रंगी बेरंगी, बैल तेरे गुलजार, ओ बैल तेरे गुलजार. हाकने वाला शैला छबीला, हाकने वाला शैला छबीला, बैठने वाला लाल, ओ बैठने वाला लाल. ओ भैया रे भैया भैया, ओ भैया रे भैया भैया भैया, ओ भैया मोरे भैया, ओ भैया रे भैया भैया. गाड़ी वाला धीरे आकरे, धीरे से गाड़ी आकरे, धीरे से गाड़ी आकरे. काळ्या मातीत टिफन झालते, टिफन झालते, टिफन झालते. ओ आमुची माती, आमुची माणस, चल रे सर्जा, चल रे राजा, बिगी 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 बिगी, डौलान डौलान, गाव मोठा वरचं गाणं. कीर्तन नाही ते दूरदर्शन सांगतोय मी. ऐकायला यायचं की नाही टीव्हीत. आता बैल ऐकायचा झाला तर एकाच ठिकाणी ऐकायला मिळतो, पाटलाचा. गौतमी म्हणते पाटलाचा बैलगाडा. गौतमी, हा बैलगाडा आपल्याला परवडणार नाही. या बैलगाड्यात लोकांनी बैलगाड्या सही जमिनी विकल्या. आपण या बैलगाड्याची माणसं आहे, तो कोणाला परवडतो. बदलत्या काळात कीर्तन ही परंपरा टिकवायची असेल, सांगायचं आपलंच, फक्त थोडासा एक प्रयत्न आपल्याला पाऊल टाकावं लागेल. लोक ऐकत नव्हते. समाज हितोपयोगी कार्यक्रम गाडगे महाराजांनी राबवले. आधी गाव जाळून स्वच्छ करायचे. विदर्भात एक संत झाले, गाव जाळून स्वच्छ करायचं आणि संध्याकाळी मारुतीरायच्या ओट्यावर येऊन बसायचं, म्हणायचं, मोई तुमचं गाव झाडलं रे मी. अरे हा डेबूजी झिंगराजी जानोरकर तुमच्या गावात आला, पुणे जिल्ह्यात. दिवसा गाव झाडलं, तुमची अंतकर्ण झाडायची रे पोरानो. या या मारुतीरायच्या ओट्यावर या, गाडगे बाबा म्हणायचे. माझ्या डेबूजी सारखा हो, हो माझ्या डेबूजी सारखा संत नाही कुणी जगी. ज्या नाही केले बोलत्यान लुटली रे सुगी.
अंगी चिंध्याचली आले हो भगवत दिसलं की उचलून घ्यावं बांधावं उचलून घ्यावं बांधावं उचलून घ्यावं बांधावं अंगी चिंध्याचली आले हात डोबर मातीचा दिस फिरन कितीही चाल कीर्तन रातीचा हो लाखो रुपयाची राशी हो लाखो रुपयाची राशी ज्याच्या बोली नखी येली पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजरच येली किडे जन्मेगा किती किडे पडले होते वात 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 यायचे लोक म्हणायचे बाबा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला किडे पडले बाबा पडू दे रे किडे जन्मेगा किती कोण मोजते त्यायले हिरा साच व्हावा गा पुन्हा वराडी मायले हो माझ्या गाळगे बाबाच हो माझ्या गाळगे बाबाच मोठे पण सांगू काय आम्हा वराडी लोकाची तीच होती बापा माय आम्हा वराडी लोकाची तीच होती बापा माय तेच तुकोबरांचे शब्द थोडे सोपे केले भुकेल्याला अन्न द्या उघड्याला कपडे द्या ताणलेल्याला पाणी द्या घर नाही त्याला निवारा द्या माय नाही त्याला लेकरू म्हणा बाप नाही त्याला बालक म्हणा आश्रय नाही त्याला आई म्हणा निवारा नाही कोणीच जगात नाही अनाथ म्हणून फिरतोय त्याला सनात करा सांगितलं तेच कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर सर्वेश्वर म्हणजे सर्वेश्वर ख्रिश्चनांचा जो असेल तो मुस्लिमांचा जो असेल तो हिंदूंचा जो असेल तो वर्म सर्वेश्वर पूजनाचे काय संत विचार आहे आपण आहोत कुठे त्यापेक्षा असलेल्या जागेवरती तुम्ही काय करता याला खूप मोठं प्राधान्य आहे कळत नाही महाराज निडोबर आहे आम्ही जावं कुठं खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मतस्थिरम तेषां पार्श्वम गच्छयो तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो या लोकांच्या मागे जाऊ नका हे त्रास देतील तुम्हाला खरं गाढव मूर्ख मूर्खाच्या मागं काय जाता इथं जगात बरीच मूर्ख माणसं आहे त्यांच्या मागं जाण्यात मजा नाही इथं गुरु सुद्धा तपासून करावा लागतो दादू पिंजारींच्या चरित्रामध्ये एक घटना आहे त्यांना वाराणसीहून एक कोतवाल भेटायला आला कोणाला दादू पिंजारीजींना कानोपात्रा खोदू आणि पिंजारी तो दादू दादू पिंजारींना भेटायला काशीवरून वाराणसीहून एक कोतवाल आला आणि आल्यानंतर दादू पिंजारीचं घर पाहायला लागला एक व्यक्ती झाडू मारत होता साधूनो जीवन साधाचे गुजरातमध्ये एक म्हण आहे लोकांमध्ये बसतो लोकांमधलं खातो लोकांशी बोलतो लोकांमध्येच राहतो साधू त्या झाडणाऱ्या माणसाला विचारलं चाचा या दादू पिंजारी जी नाम के कोई संत रहते पता है आपको हाँ जी बोले पता है कहाँ रहते हो वो जो सामने कुटिया है ना वही दादू पिंजारी जी रहते अच्छा तो विचारायला आलेला कोतवार त्यांना बाई मागे सारली खाळकन काना खाली मरल महाराज तो एवढं वजन नव्हतं मारणाऱ्याच्या हातात बाई मागे सारून मारली हा गाल चोडायला लागला तो झाडणारा माणूस आणि म्हणतो अब किसी से भी पूछ लीजिए वही दादू पिंजारी जी का घर है
साधू झोपडीत राहतात का मूर्खा? त्यांचा महाल असतो, 5-25 गाड्या असतात, ताफा असतात, तुला काय कळतं? ही व्याख्या संताची. अरे चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. ज्ञानोबांनी सूत्र सांगितलं. तो त्या घराजवळ गेला आणि तिथे एक दुसरा मनुष्य दिसला. विचारलं, चाचा या दादू पिंजारी जी नाम के संत रहते? हाँ बोले रहते. उनका घर यही तो घर है. काय वो भला महात्मा? वो जो सामने झाड़ू लगा रहे हैं ना, वही दादू पिंजारी जी है. ज्याला भेटायला आला होता त्याच्याच थोबाडीत मारली. पडतच गेला आणि पाय धरले. महाराज मैं गलत आदमी नहीं हूं. चौथों की बाजार में पत्रों का व्यापार करना मेरा काम नहीं है. मैं आपसे मिलने आया हूँ. बड़ा ही सज्जन हूँ, बहुत दूर से आया हूँ. महाराज क्षमा करना, माफ करा. मला आल्या आल्या तुमच्या थोबाडीत मारली. मला वाटलं तुमचा मोठा महाल असेल. मी खूप लांबून आलो महाराज तुम्हाला भेटायला. असू दे दादू पिंजारी म्हटले. असू दे बाबा. अहो पण थोबाडीत मारली तुमच्या. मारू दे, मारली तर आता काय. अहो थोबाडीत मारली पण काय बरं आहे का ते? दादू पिंजारीजी म्हटले, आमची बायको बाजारात गेली, तिला अक्षय तृतीयेचं मडकं जरी आणायचं असलं तरी ते 3दा तपासून घेते. तू एकदा गुरु तपासून घेतला तर काय बिघडलं गड्या? याचा अर्थ सगळ्या आशेच तपासून घेतली पाहिजे असा याचा अर्थ. पण कोणाच्याही मागे जाणाऱ्याला वारकरी संप्रदाय प्राधान्य देत नाही. तुम्ही कोणाच्या मागे जावं तो विचार निळोबारीने या अभंगात मांडला. मूर्खाच्या मागे जाऊ नका. स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जाऊ नका, ज्यांनी स्वतःच वाट निर्माण केली. तार्किक तर्कवितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नका. काय माणसं घडलं नाही तरी तर्कवितर्क काढतात. अहो 2 बहीण भाऊ मोटरसायकलवर बसून चालले तरी पाहणाऱ्याची दृष्टी बिघडते ना. त्याला काय? दृष्टी में तेरी खोट है उंगलियां निहालता. तुझ्या दृष्टीत खोट आहे. अरे माझा ऐक. समता का अंजन ताखले, समता का अंजन ताखले, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. हो मन की तरंग मार लो, मन की तरंग मार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. भजन भजन झालं. भजन झालं. कीर्तन. अहो चुकीची सवय गेली आणि खरा मार्ग सापडला की झालं कीर्तन. परमार्थ म्हणजे काय? या पोरा बाळांना, या तरण्या बांड पोरांना नीतिमत्ता कळावी याच्याकरता कीर्तन आहे. आचार कळावा याकरता कीर्तन आहे. कॉन्ट्रॅक्टर साहेब 4 वर्ष टिकला नाही राजा तुमचा रोड. माफ करा गावकऱ्यांनो, सिमेंट जरा खराब निघालं. आपल्या कॉन्ट्रॅक्टरचा रोड 5व्या वर्षात खराब होतो, कारण सिमेंटचं देतो. कॉन्ट्रॅक्टर साहेब 392 वर्ष झाली माझ्या राजाच्या किल्ल्याला अजून दगड पडला नाही राजो. तुमचा बरं सिमेंटचा रोड 5 वर्षात खराब झाला. चांगला रोड बनवायला कॉन्ट्रॅक्टर साहेब नुसतं सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते. याशिवाय रोड होत नाही. आचार विचारा लागेल ना काहीतरी, त्याशिवाय कसं घडेल. म्हणून स्वेच्छाचारी लोकांच्या मागे जाऊ नये. तर्कवितर्क काढणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नये. घडलं नाही काय लागतं तर्कवितर्क काढायला? तुम्हालाही काढायला काय लागतं? एक पोरगा माझ्याजवळ पळत आला. तो म्हणतो, काका तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हटलं काय रे? तो म्हटला, माझ्या पप्पांनी माझ्या मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. मी म्हटलं थोबाड फोडीन तुझं, असं काय बोलतोय तू? मी घरात गेलो आणि त्याच्या बापाला म्हटलं, अरे हे पोरगं काय बोलतंय? तो म्हटलं, महाराज तसं काही नाही, आम्ही दोघेही नोकरीला आहे, आम्ही ड्युटीला निघालो की घरात रडतं म्हणून याला समजवतो, खेळवतो आम्ही थोडंसं. म्हटलं काय करता? काही नाही, त्याला दरवाजात उभं करतो. आम्ही नवरा बायकोनी याचे दोघी गाल वाटून घेतले. उजवा गाल पप्पाचा, डावा गाल मम्मीचा. आज मला जरा घराच्या बाहेर पडायला उशीर झाला ट्रॅफिकमुळं.
मी उजव्या गालोरची पप्पी न घेता डाव्या गालोरची पप्पी घेतली. या काट्यानं अख्ख्या गल्लीत बोबाटा केला म्हणे, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली, पप्पाने मम्मीच्या गालाची पप्पी घेतली. खरं असं होतं ते, तुमच्या डोक्यात आलं तसं काही नव्हतं त्यात. तर्कवितर्क काढत जाऊ नका. घडलं नाही तरी माणूस चित्र रंगवतो. ही जेवढी रंगवलेली चित्र आपल्याला दाखवता यांचा नाद करू नका. तर्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावो. तर्किका हा अनुभव शून्य, हा कसलाच अनुभव नाही. त्या लोकांच्या काय मागं जातो आपण, त्यांच्या मागं जाण्यात पुरुषार्थ नाही. अनुभव शून्य हा अगुणज्ञ. तुमच्या गुणाची किंमत ज्याला नाही त्याच्या मागं जाऊ नये. मला जावं कुठं. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थरूपश्य तेषां पार्श्वं गच्छयो. तुम्ही वेदाच्या मागे जा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गेच आम्ही त्याच मार्गाने जाऊ. जेथे वेदा न कळे पार, जेथे वेदा न कळे पार. पुराणासी अगोचर अगोचर अगोचर, पुराणासी अगोचर अगोचर अगोचर. येथे वेदा न कळे पार, येथे वेदा न कळे पार. जेथे झाले ते मौनची झाले, मौनची झाले ते मौनची झाले. पुराणाची अगोचर अगोचर अगोचर, वेदा वेदा न कळे पार. वेदा वेदा न कळे पार. कळलं नाही ते कळणारं इथं कोणीतरी आहे, त्यांच्या मागं जा. कोण आहे ते? सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्य तेषां पार्श्वं गच्छयो. वेद धर्म पुण्य नीती आणि प्रत्यक्ष वेदाची प्रतिकृती या 5 गोष्टी जिथं आहेत त्यांच्या मागं जा. असे कोण आहे, ते कोण आहेत आणि त्यांचा मार्ग कसा आहे याचा विचार निळोबाराय म्हणतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी गेले आधी, मार्ग दावुनी
पंथे चालू जाता तेनेची पंथे चालू जाता दया धे संत दे दया धे संत मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते दयेनं भरलेलं भांडार म्हणजे संत आहे जे का दयेचे सागर धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी त्यांनी दया केली आपल्यावर त्यांच्या मार्गाला तुम्ही जा जर गेलात तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही तुम्हाला आडकाठी शिल्लक राहणार नाही जगातली सगळी मार्ग ज्या वेळेला बंद होतात ना मोईकर त्यावेळेला ज्ञानोबारांचा मार्ग सुरू होतो तुकोबारांचा मार्ग सुरू होतो जगाची मालकी नाही जानकी माता वासुकीच्या वनी सीता शोक करी रावणाच्या वाटिकेचं नाव अशोक वाटिका होतं जिथं शोक राहत नाही असं त्या वाटिकेचं नाव तिला अशोक वाटिका म्हणतात पण त्या अशोक वाटिकेत सुद्धा जिनं शोक केला 6 महिने राहिली 14 वर्षाचा वनवास सहन केला पण अयोध्येत ज्यावेळेला माघारी आली त्यावेळेला स्वीकारलं नाही अयोध्येने स्वीकारलं नाही लखनजींनी रथात बसवलं आणि घनदाट अरण्यामध्ये डोहाडे पुरवायच्या निमित्तानं सोडून द्यायला गेले उतरवलं खाली हात जोडले आपल्या परंपरेत मोठ्या भावाच्या पत्नीला वहिनी म्हणतात आणि वहिनी मोठ्या भावाची पत्नी भाऊजाई ती प्रत्यक्ष माऊली आहे तिला आई म्हणण्याची पद्धत आपल्या धर्मपरंपरेत आहे मातृस्वरूप प्रेम केलं होतं लखनजीवरती सीतामाईने हात जोडले लखनजीने आई मला माफ करा मी तुमचे डोहाळे पुरवायला नाही तुम्हाला अयोध्येच्या बाहेर काढून द्यायला आलेलो आहे अयोध्येची इच्छा नाही तुम्ही राहिलं पाहिजे डोळ्यात पाणी आलं सीतामाईच्या अयोध्येत मी राहू नये याचं मला वाईट वाटत नाही तिथल्या लोकांची इच्छा नाही याचं मला वाईट वाटत नाही पण लखनजी वहिनीचं प्रेम कुठं कमी पडलं का एका शब्दानं सुद्धा सांगितलं नाही हो की मी तुम्हाला अयोध्येतून कायमचं बाहेर काढून द्यायला नेतोय एका शब्दाने सांगितलं असतं तर खटवांग दीर्घबाहू रघुराजा अजराजा राजा दशरथाच्या प्रभू श्रीरामाच्या भूमीला एकदा वंदन तरी करून आले असते त्या अयोध्या माता इतक्या दिवसानं पाहिली शरयू पाहिली अवधपुरी रघुकुलमणी राऊ वेद विहित कहू दशरथ नामू धर्म धुरंदर गुणनिधी नामी हृदयी भगती मनी शारंग पाणी असं ज्या भूमीचं वर्णन आहे त्या भूमीला डोळे भरून पाहण्याचं भाग्य सुद्धा तुम्ही दिलं नाही हो लखनजी असू द्या माझ्या जीवनातले भोग असतील ते वहिनी येतो मी जाताना रघुकुलात गेल्यानंतर अयोध्येची माती उचलून एकदा मस्तकाला लावा आणि या सीतेचं स्मरण करा जेणेकरून त्या मातीचा आशीर्वाद आमच्या जीवनावर सुद्धा राहील रडत होती लखनजी ती भाषाच तशी होती ती बोलणं तसं होतं रथामध्ये बसले रथ निघाला पण मध्येच रथ थांबलेला आहे रडायला येत आहे वहिनीचं स्मरण होत आहे राजेची पोरगी मखमलीच्या गादीवरचे पाय आपण पाहिले वनात फिरताना काट्यांवर फिरताना अनुकूची दार दगडं लागले माझ्या वहिनीला तेव्हा कोणी आलं नाही आज मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात सीतेला उभं केलं माझ्या वहिनीला जर अयोध्या सोडावी लागत असेल तर लखनजीने सुद्धा त्या अयोध्येत राहू नये काय राहता अशा अयोध्येत ज्या अयोध्येला सीता कळत नाही रडत होते पण थांबावं तर भगवंताचा आदेश आहे थांबता येणार नाही जगातली सगळी मार्ग संपून जातात त्यावेळेला केवळ संताचा मार्ग शिल्लक राहतो इकडे जानकी माता रडताय त्या रडण्याचा आवाज महर्षी वाल्मिकांनी ऐकला आणि ते जवळ गेली सीते रडू नको कोणीच नाही बाबा माझ्याजवळ
प्रभू श्रीरामाचा सहवास नाही माझ्या आयुष्यात, मी काय करू रडल्याशिवाय. अगं श्रीरामाचा सहवास तुझ्या आयुष्यात नसला म्हणून काय झालं, पण त्याचं रक्त तुझ्या पोटातही घाबरू विसरू नको, काळजी करू नको. तुझं रक्त ज्या दिवशी भूमीवर चालायला लागेल, बोलायला लागेल, त्या दिवशी अयोध्येच्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मुलं जन्माला आली, लवकुश नामकरण झालं, आईनं डफडी दिली पोरांच्या हातात. लव बजाना बेटा डफडी, कुश बजाना डफडी, किसलिए बजाना माँ, तुम्हारी माँ के चारित्र्य पर लगा हुआ कलंक मिटाने के लिए डफडी बजाना. लवकुश अयोध्येत डफडी वाजवत आले, सांगत होते, हम वन के वासी नगर जगाने आए, वन के वासी नगर जगाने आए. मैया का अधिकार, मोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार उन्हें वापस दिलाने आए, महारानी बनाने आए. हम वन के वासी नगर जगाने आए, वन के वासी नगर जगाने आए. पतिव्रता है नारी, हो पतिव्रता है नारी, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी. हम वन के वासी नगर जगाने आए, वन के वासी नगर जगाने आए. अयोध्या रडत होती यात नवल नाही, जगाचा मालक सुद्धा रडत होता. ज्या जानकी जवळचे प्रवासाचे मार्ग बंद झाले, त्या सीतामाईच्या पोरांनी जगाच्या मालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आणलं. याचं कारण मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतती. देवाच्या पत्नीला सुद्धा संत मिळाले, तेव्हा संतती घडवता आली. तुमच्या पोराबाळांना संतांची वाट दाखवा, त्याशिवाय संतती घडत नाही. लोक म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं घडत नाही बाबा. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुमार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसे बिघडलेलं जीवन श्री पंढरीनाथाच्या चरणावर निवून घालायला ज्ञानोबरायासारखा संत लागतो, त्याशिवाय जीवन देवाकडे जात नाही. आपल्याला देवाकडे जायचं असेल तर तेनेची पंथे चालू जाता. हाच एक मार्ग असा आहे, तो सुखाचा आहे, आनंदाचा आहे. बाकी वाटा ध्येय सुखरूप आहे, पण ध्येयाची वाट जरा कष्टरूप आहे. तुम्ही वाट सुखरूप पाहू नका, वाट कष्टाची असली पाहिजे, ध्येय सुखाचं असलं पाहिजे. कमी कालावधीत ज्या लोकांना पैसे मिळाले त्यांची घरं पहा, आणि कष्टाने ज्यांनी द्रव्य मिळवलं त्यांची घरं पहा. लोकांना फसवताना आज मजा वाटत असेल, कोणाच्या जमिनी हडपताना मजा वाटत असेल, ठेकेदारीत गुंतवणूक करताना आज मजा वाटत असेल. करा, आवर्जून आहे, नीतिमत्तेनं व्यापार कोणताही करा, पण केवळ प्रत्येक व्यापारात, व्यवसायात असेल, उद्योगात असेल, केवळ फसवणूकच चालू असेल आणि फक्त तिजोरी भरण्याचं काम चालू असेल. अहो, ज्यांनी इतिहासात तिजोऱ्या भरल्या त्यांना विचारा काय झालं. कमरेला कपडा सुद्धा आला नाही, भिकारी झाली माणसं. या जगात काही परमात्म्याची शक्ती आहे की नाही? इथं दारुड्याचं मजेत चाललंय, सज्जन उपवासी आहे, समजावं एक दिवस हे चित्र बदलणार आहे. इथलं जीवन सुखाचं असलं म्हणजे याचा उद्धार होतो असं नाही. ही वाट कष्टाची असली तरी चालेल, पण याचं अंतिम टोक सुखाचं असलं पाहिजे. प्रभुनिष्ठ जीवनाचं शेवटचं टोक आनंदाचं असलं पाहिजे. दुःख सहन करतोय याचा अर्थ पाप संपत आहे, आणि सुखच उपभोगतोय याचा अर्थ पुण्य संपत आहे. सुखात पुण्याचं फळ सुख आहे आणि पापाचं फळ दुःख आहे. तुम्ही जर दुःख उपभोगत असाल तर समजावं तुमचं पाप कमी होत आहे, आणि तुम्ही जर कायमच सुखच उपभोगत असाल तर समजावं तुमची पुण्याची ठेव कमी होते. बँकेत जे ठेवलेलं आहे त्याचा विड्रॉल करता येतो, न ठेवलेल्या गोष्टीचा विड्रॉलवर कधी सही करता येत नाही, आणि कधी बँकेतून आपल्याला कॅश मिळत नाही. तुमच्या पूर्वजांनी तुम्ही जो ठेवला आहे ना मोईकर, तो मिळवतो इथं आपण. ज्या लोकांनी ठेवाच ठेवला नाही त्यांना काय अपेक्षा आहे फळ मिळायची? ज्यांनी इथं कमवून ठेवलं हेच सुख देणार आहे. अरे हे ज्यांनी मिळवलं त्याला विचार,
अर्ध जग जिंकलं होतं त्या सिकंदरने. हात हलत होते पेटीच्या बाहेर. 5 मिनिटं अगोदर सांगितलं त्यांनी मरायच्या, मी मरणार आहे आता, पण मरताना माझी एक इच्छा आहे, माझे हात पेटीच्या बाहेर ठेवा. अर्ध जग जिंकलेल्या सिकंदरची प्रेत यात्रा लोक ज्या वेळेला पाहतील त्यावेळेला या मोहीतल्या माणसांना, पुणे जिल्ह्यातल्या लोकांना कळेल अर्ध जग जिंकलेला सिकंदर हात हलवत स्मशानात गेला. अर्ध जग. इथं सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, मंत्री, खासदार कुठं काढलं? कुठं कामाला दिली पदं? नुसतं पदच कामाला येत नाही, नुसती जातच कामाला येत नाही, नुसती प्रतिष्ठाच कामाला येत नाही, नुसता सन्मानच कामाला येत नाही. जीवन घडवण्याकरता तुम्ही पायाखाली काय घेता याला खूप मोठं प्राधान्य आहे. तुम्ही कोणाच्या मागं जाताय? कोणाच्या मागे? जनी म्हणे देवा झाले मी सवा, निघाल केशवा, घर तुझे, घर तुझे, घर तुझे, डोईचा पदर ग, ओ आला खांद्यावरी डोईचा पदर ग, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी डोईचा पदर ग, आला खांद्यावरी डोईचा पदर ग, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावर, भरल्या बाजारी जाईन मी, जाईन मी, जाईन मी, डोईचा पदर ग, आला खांद्यावरी डोईचा पदर ग, पदर पदर ग, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी डोईचा पदर, आला खांद्यावरी. कोणाचंही काय घर निघायचं, घरच निघायचं झालं तर देवाचं. इथं 3.5 4 तास गॅदरिंग मध्ये नाचणाऱ्या पोरींचं इतिहास घडत नाही कधी. सुवर्ण अक्षरात नाव नाही लिहिलं त्यांचं. छोट्या पोरींचं सोडून द्या, 12वी पास झाली तरी म्हणते मी गॅदरिंगची सराव करते, प्रॅक्टिस करते. साध्य काय करणार आहे बाई तू? तुझं स्किल डेव्हलप कर. अगं बोल माईकवर. समाज हितोपयोगी एखादा कार्यक्रम घे. मिलिटरीमध्ये मुली आहे, पोलीस खात्यात मुली आहे, तहसीलदार मुली आहे, नायब तहसीलदार मुली आहे, कलेक्टर डेप्टी कलेक्टर मुली आहे, कृषी अधिकारी मुली आहे, SP मुली आहे, PSI मुली आहे. तू काय इथं सराव करते नाचण्याचा? मुली आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे. 16 वर्षाची बाई आईकडे साडी नेसून गेली. आईला म्हणते माय कशी दिसते मला साडी. छान आहे बेटा. एवढ्या लवकर नेसली ग प्रतिभे साडी? प्रतिभा नाव पोरीच. हा मा आवडते मला. तीच प्रतिभा नावाची पोरगी मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम वाढवता वाढवता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाली, खासदार झाली, मंत्री झाली, राज्यपाल झाली. वयाचं 71वं वर्ष सुरू झालं. या महाराष्ट्राची संतांची लेक मुक्ताबाईची कन्या सौ प्रतिभाताई पाटील देशाची राष्ट्रपती म्हणून झाली. मी पाहिली बराक ओबामांच्या भेटीला जेवढेला प्रतिभाताई अमेरिकेला गेल्या, हात पुढं केला ओबामांच्या हातात हात द्यायला. राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे. ओबामांनी हात पुढं केला, पण ताई साहेबांनी हात पुढं केल्यानंतर
न कळत पदर खाली आला. येत असतो तो, पण सन्मानाकरता मोठी माणसं घेत असतात. कामधंदा करताना बसताना तो पदर सहज खाली येतो, पण निदान सन्मान न करता तरी घ्यावा ही संस्कृती होती प्रतिभाताईंकडे. हात पुढं करता बरोबर राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा त्यांनी हात पुढं केलेला आणि ताईंचा पदर खाली आला. पुढं केलेला हात मागं घेतला, आधी डोक्यावर पदर घेतला, हात जोडून नमस्कार केला, मग हात दिला. ही भारताची महाराष्ट्राची संस्कृती. हे काय गॅदरिंगच्या स्टेजवर असं होत नाही. परवाच्या विरोधात वा पोरींनो, रात्रंदिवस प्रचंड मेहनत करा, जिद्द चिकाटी उमेद, MPSC UPSC करा तयारी. इथं प्रत्येक क्षेत्रात मुली आहे. लग्न झाल्यानंतर काही मुलींना नोकऱ्या लागल्या, अख्खं सासर आनंदात फुललं त्यांचं. सगळ्याच गोष्टी काय पाहता. मुलगा किती देखणा यापेक्षा तो किती हुशार आहे, काय त्याच्या स्किल आहे. आणली एखादी मोटरसायकल, चक्कर मारला, इज्जतदार बापाचं दिवाळं काढायला लागलो आपण. नाही, पुण्यात गेलो, गल्लोगल्ली पडलेल्या शिकलेल्या मुली, कोणी पाहत सुद्धा नाही त्यांच्याकडे. या कीर्तनात बसलेल्या प्रत्येक भावाला तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही 50,000 रुपये पगार नाही कमवला चालेल, वर्गात पहिला नंबर नाही आणला चालेल, महाराष्ट्रभर या इज्जतदार बापाचं नाव नाही कमवलं चालेल, पण पोरी हो, आम्हाला एक अपेक्षा आहे जी प्रत्येक बापाला, मोहीमध्ये बसलेल्या कीर्तनातल्या प्रत्येक बापाला, तुम्ही पगार नाही कमवला चालेल, नाव नाही कमवलं चालेल, फक्त आम्ही कमवलेली इज्जत, आम्ही कमवलेला सन्मान मातीत घालू नका. आम्हाला स्वाभिमानानं जीवन जगू द्या मरेपर्यंत. आमची मान शर्मेनं खाली घालावी लागेल असं स्वप्नात सुद्धा कोणतं कृत्य करू नका. ही अपेक्षा या सप्ताहाची, या उत्सवाची, या आयोजकांची. वर्ष झालं हे सगळं नियोजन मंडळ कामाला लागले. हे काय लग्न आहे का कोणाच्या पोराचं? तुमच्या उद्धाराकरता कीर्तन आहे, तुमच्या उद्धाराकरता हा त्रिदिनी उत्सव आहे. देव म्हणत नाही 7वा वर्धापन दिन करा, पण त्याला माहिती आहे माझ्या मंदिरात येणारे प्रत्येक जण वर्षभर बॅटरी चार्जिंग करून माझ्याकडे आली पाहिजे. हे साधक आहे. एकलेनी कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 बोने. तुम्ही आला नाहीत तर मला करमत नाही हो मोईकर. एक दिवस मंदिरात जाऊ नका, आपला मालक आपली वाट पाहतो. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, 50 फुटावरून तिच्या गळ्यातली माळ दिसते. लाज नाही वाटत तिला आपल्या धर्माची आराधना करायची. ते म्हणते मी हिंदू आहे, ही मेरी उपासना आहे, मी हिंदूच्या कुळात पैदा झाली, मला काय लाज आहे माळ घालायला. वाट पाहतात तरुणी पोर, वाट. आपको राम का दुआ सुनाओ हमें, ओ रामायण के दुए सुनाओ. कोण म्हणतं चित्रपटातलीच गाणं माणसं ऐकतात? लावा तुम्ही गायनाचे क्लासेस लावा, चांगलं म्हणा, चांगलं वाचा, चांगलं बघा, खूप काहीतरी शिका आयुष्यात. तुम्ही ज्या दिवशी माहेर सोडाल त्या दिवशी तुमच्या बापाच्या आणि तुमच्या आईच्या डोळ्यातला अश्रूचा थेंब बंद सुद्धा होता कामा नये. इतकं स्मरण झालं पाहिजे तुम्हाला. ज्या पोरीचा माहेरात आईवडिलांना तिटकारा आला की हे एकदा गेलेलं बरं, त्या पोरीनं सुखी जीवनाची अपेक्षा करू नका. पदोपदी आपल्या माईनं, रे जिनं जन्म घातला तिला आपला तिटकारा येतो, जिथं नांदायला गेलो तिथं काय होणार आहे आपलं. मुलीचं जीवन कसं असावं एका वाक्यात सांगतो पुढे चालतो. माहेरातून जाताना आईवडील रडावे आणि सासरातून माहेराला दिवाळीला भाऊबीजेला जाताना सासू सासरे रडावे. इतकं सुंदर स्त्रीनं आयुष्य जगलं पाहिजे. ज्या सुनेला बिद्या करताना सासू सासरे रडत असतील त्या सुनेला कोणता उपवास करायची गरज नाही. काही देवदेव करण्यात तुम्हाला काही गरज नाही. देवानं दिलं, तुमच्या वागण्यातच तुम्हाला सर्वस्व दान केलं. 9 दिवस नवरात्राचे उपवास करणारी बाई सासूपुढं रागानं ताट लोटते आणि तिला उद्धाराची अपेक्षा आहे. आता कष्टाचे दिवस आले तरी पूर्वी तो लोक पाण्याला जायच्या महिला, भरला बोलांडून निरिता करी घट होती का इतकी व्यवस्था. आता तर माठात नळ, फ्रीजमध्ये नळ, बादलीत नळ, कूलरमध्ये नळ, 17व्या मजल्यावर माणसं राहत असली तिथंही नळ, बेसिनमध्ये नळ. काही दिवसानं पाहुणे येऊ द्या त्याच्या तोंडात बी नळ, पाणी पिऊन घ्या. 2, 4, 5 वर्ष थांबा तुम्ही. अतिथी देव भोर आलं नाही घराघरात. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तू जरा कांदे लावले 3 दिवस झोपशील, 3 तुला उठवायला इंजेक्शन देणं पडीन.
उठा पांडुरंगा प्रभात संयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारिजात. कुठे आपण कुठंच प्रवास करायचा नाही. 9:30 वाजले महाराज, कीर्तनाची वेळ संपली. बोला काय करता? कीर्तन काय रात्रभर असतं का? 7-8 वेळ होती. मी ट्रॅफिकमध्ये अडकलो चाकणला, आणि चाकणची ट्रॅफिक माझ्यापेक्षाही तुम्हाला माहिती आहे किती छान आहे. असं जीव तळ प्रसन्न होतो तिथे. मला असं वाटतं तिथंच थांबावं. काय छान आहे वातावरण. इकडून गाड्या मागं गाड्या पुढं गाड्या. आपण म्हणतो लय पुढे आलो, आपण होतो त्याच्यापेक्षा मागे गेलो. नाही बोला काय करता? बोला पटकन. त्या उभ्या माणसांना बिचाऱ्यांना त्रास आहे. बघा ती माणसं किती उभे राहणारे कीर्तन जे ऐकतात ते काय आपले धरलेले बांधलेले नसतात. त्यांना बरं वाटलं तर ते थांबतात, नाही तर ते निघून जातात. ते काय त्यांना काय. पण बिचारी 2 तास झाली माणसं उभी. हा आपल्या सप्ताहाचा विजय आहे. इकडे यायचा, हा आनंद साजरा करायचा. देण्याची पण ते चालू जाता न पडी गुंता कोठे काही पडून या नाना मते. कुठली येईक थांबवले, नास्तिक थांबवले. संतांनी कठीणातलं सोपं केलं. सोपेवर म आमा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. टाळ दिंडी हाती गाऊ नाचू विठो करू तुझा अनुवाद. गाऊ नाचू विठो विठो करू तुझा अनुवाद. हे गाऊ नाचू विठो करू तुझा दुसरं काही करू नका. वाचे विठ्ठल गाईन नाचत पंढरी जाईन. नाचत पंढरी जाईन. वाचे विठ्ठल गाईन. हे सगळं सोपं आहे. नाम जपतो परम यज्ञ. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. नामगोड पुरे कोड सकळही. किती सोपं आहे. नामनोस्मि यावते शक्ती पापन निर्हरणेन तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जनः. महाभारतामध्ये महर्षी व्यास बोलतात. सोपं आहे. सोप्यातलं कठीण करू नको, कठीणातलं सोपं कर. आन संतांनी इकडे आणलं आपल्याला. ज्ञानोबरांनी गळ्यात टाळ दिला. भजन झालं. भजनातून काय झालं? जपतप अनुष्ठान व्यर्थ कास या करणी. तीर्थव्रत यमने मन लगी दैवता धरणी. आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगी वारणशी मरणी. केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. उदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. अरे ब्रह्मरंध्री मिसळी परी मुमुक्षोदंग. ब्रह्मरंध्री मिसळी परी मुमुक्षोदंग. मनोजय वासना तोडून केली बी मोडी. मणिपूर नगर पाता दुर्गती मोडी. काम कोद मद मत्सर दंभ अहंकार जोडी. अखंड परमानंद सेवनी उभवी गुडी. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. एका जनात शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निभळे अंकित केले कडे काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. सुख सोहळा सुख सोहळा. पुराला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या.
कोण कोण आलं? कोण कोण आलं नाही? कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. हो सगळं झाले बाबा. आणि सगळ्यांनी येऊन मार्ग दाखवला. मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू. हा सिद्धांत तुम्ही ऐका, तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या बाबा. हा सिद्धांत गोड आहे, याच्या पलीकडं सिद्धांत नाही. तिकडं जाल झुंबराबर झुम शराबी, त्याच्या बरोबर आपली खराबी. तिकडं जाऊ नका, इकडं या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. एक ताडी वाजवा सब एक साथ. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा काळ बांधून, सरत शेवटी बा काळ बांधून येईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी अंज काय बांधा येईल, एका जनार्दनी आम्हाला काय बांधा येईल, काय बांधा येईल, काय बांधा येईल, काय बांधा येईल. काय बांधा येईल. पिंगळा 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 महादारी, बोली बोली तो देखा पिंगळा महादारी, पिंगळा महादारी, बोली बोली तो देखा पिंगळा महादारी. पिंगळा माधवारी बोल बोलत दे पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोलत दे पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे, बोला वर्तमान खोटे, ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे, बोला वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, ठिकाण बोलू आम्ही वर्तमान खोटे. बोला वर्तमान खोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 दांगळ दियागे, अवगा दांगळ दियागे, अवगा दांगळ दियागे, दांगळ दियागे, अवगा धागड दिगा ग, धागड दिगा ग, धागड दिगा ग, धागड दिगा ग. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग. चेत जाना तुम्ही चेत जाना, पिंपरीवाला जागा येऊ. दिसला ना राजे, चेत जाना तुम्ही चेत जाना, पिंपरीवाला जागा येऊ. तेरा तुझे गा मला गे. करोनी बुझित करोनी बुझित प्रेम घाली हृदयात. दान मागायाच आलो दान मागायाच, दान मागायास आलो दान मागायास, दान मागायास आलो दान मागायास. सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे, कुंकू जा कोणी काळा म्हणे. अनंत जुगाचा देवारा, अनंत जुगाचा देवारा, देवाचा देवारा, निज बोधाचा घुमारा, बोलाचा देवारा. निज बोधाचा घुमारा. मार
बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी ए पिंगळा महाद्वारी बोल बोल बोलेगा पिंगळा महाद्वारी वा वा व्यंकटेश महाराज धन्यवाद. दररोज ऐकाय लोकांतात ऐकता येत नसेल एकांतात ऐका. दरवाजा बंद करून नाचा पण नाचा. इथं माणसं हार्ट अटॅकनं मरून राहिले बरं का दररोज. जगाचा ताण घेऊ नका. 100 पैकी 100 मार्क कोणीच कोणाला देत नाही जगात. तुम्ही कितीही चांगलं वागा. काही माणसं हेकेखोर असतात ते मार्क देत नाही. आत गाठ असते त्यांच्या. काय या गाठीवाल्यांच्या नादी लागतात. स्वच्छंदी आनंदात मस्तीत जीवन जगायचं. जगाचा लोड घेऊ नका. हे वेळ मिळत नाही. काय जगाचा लोड घेता. नाही मला पद मिळालं नाही. नाही मला प्रतिष्ठा मिळाली नाही. नाही मला झेंडा फडकवायला मिळाला नाही. अरे फडकू दे ना. कोणी फडकावला तर आपल्या देशाचा फडकून की दुसरा. आणि काय ताण घेऊन राहिला इतका. जरा विचार बदल. ताण घेऊन बर्डन घेऊन माणसानं आयुष्य काढू नये. दररोज थोडं वेळ नाचा. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. सासूला राग आला दरवाजा बंद करून नाचायचं. पण काही नाही बजाव बांगो 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 नाही. हीच खरी हर्बल लाईफ. याला हर्बल लाईफ म्हणतात. एवढं नाचणाऱ्याचा घाम आला. एक कीर्तन वाजवलं पाठ टेकली तरी झोप लागते. पाठ ताकद आहे. वैभव संप्रदाय. बघा ती छोटी छोटी पिलं बघा. ती मुलं बघा काय गोड आहे बघा. केव्हाची उभी. अरे 3 तास चित्रपट पाहत नाही माणसं. चित्रपट. आणि इथं जर बच्चा विशाल महाराज खोलीचा पिंगळा ऐकायची वाट बघत असेल तर हा मुक्ताबाईचा मिळालेला प्रसाद आहे. पलीकडे दुसरं देवाला काय मागता. म्हणून ज्यांनी हे दिलं त्यांच्या मागं जाऊया. का हो देण्याची वृत्ती त्यांची खूप छान आहे. पण ती कृपा करायला कसे. निळोबाराय म्हणतात प्रत्यक्ष कृपेचा समुद्र म्हणजे संत आहे. निळा म्हणे तेची संत हा निळा म्हणे तेचे संत
चालू जाता तेरेची पलटे चालू जाता विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विनंती खाली बसा विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार कोणी उठू नका कीर्तन बाकी आहे सर्व भाविकांना विनंती आहे कीर्तन बाकी आहे कोणी उठू नका परत बसा विठोबार खुमाई 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 विठोबार विठोबार खुमाई खुमाई विठोबार 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 खुमाई कुंडली कबरदान पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोबर कुमार गोबर कुमार तुम्ही पोळ्याच्या दिवशी बैल पाहिलाय का सेम कंडिशन निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सगळ्यांनी एक साथ सब एक साथ इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माबुली इंद्रायणी का जल ही बोले श्री मुक्ताई सब एक साथ धन्यवाद तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई जल जल ही बोले श्री मुक्ताई पूर्णाई का जल भी बोले श्री मुक्ताई
योगी बोले श्री मुक्ताई माँ अपने उड़ाते बोले श्री मुक्ताई माँ श्री मुक्ताई माँ श्री मुक्ताई भारत भूखा कन कन बोले श्री मुक्ताई माँ श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली श्री मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली हो श्री मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली हो मुक्ताई माऊली मुक्ताई माऊली बुलढाणी खबरदार श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई की जय सियावर रामचंद्र भगवान की जय हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्री 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 जिजाऊ सुपुत्र शहाजीराजे रत्न छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर एक 2 मिनिट थांबा.